नमस्कार मित्रांनो, मी आहे धर्मराज जयंत जैन भाऊ. तर आपण आहे ग्रामपंचायतमधील सर्व दाखले व प्रमाणपत्र, जन्म दाखला, विवाह दाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला, मृत्यू दाखला इत्यादी सर्व दाखले आपण घरबसल्या कसे काढायचे व विवाह नोंदणी अर्ज घरबसल्या कसा करायचा त्याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर यायचं आहे. प्ले स्टोर आल्याच्यानंतर तुम्हाला ते सर्च करायचं आहे महाग्राम ॲप. हे सर्च करा. हे सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. इथे महाग्राम सिटीजन कनेक्टेड बेटा तर असं हे ॲप आहे. हे इन्स्टॉल करायचं आहे. 7.6 MBचं आहे. तर हे इन्स्टॉल करा. हे इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे हे ओपनचं ऑप्शन दिसेल. तुम्हाला ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. तर हे महाराष्ट्र शासनचं आहे. तर इथे अलाव क्लिक करायचं आहे. अलाव क्लिक करायचं आहे. अलाव क्लिक करायचं आहे. अलाव क्लिक करायचं आहे. आणि युजर नेम पासवर्ड नसेल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला इथे पहिले नाव टाकायचं आहे. तुमचं कधी अकाउंट असेल तर तुम्हाला इथे काहीही करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतात. परंतु आपण नवीन असल्यामुळे आपल्याला रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, जन्मतारीख, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID एवढं टाकायचं आहे. तर आपण हे टाकून घेऊ. तर मित्रांनो, तुम्हाला इथे नाव टाकून घेतल्याच्यानंतर मधले टाकायचे आहे, आडनाव टाकायचे आहे व तुमचं लिंग सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख विचारलेली आहे. तर जन्मतारीख टाका. तर इथे तुम्ही जन्मतारीखवर इथे वर्षावर क्लिक करून तुम्ही वर्ष तुमचं जे पण वर्ष आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जो पण जन्मतारखेचा महिना आहे तो सिलेक्ट करा आणि तारीख सिलेक्ट करा. तर आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो पण तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे जतन करा यावर क्लिक करा. तर इथे ईमेल ID मागत आहे. तर ईमेल ID द्यायची आहे. तुम्हाला कंपल्सरी आहे ती. ईमेल ID टाकल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्टिंग. तर आपलं पहिलंच रजिस्ट्रेशन आहे. तर मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे असं करून दाखवलं. तर इथं माझा मोबाईल नंबर पहिलेच रजिस्ट्रेशन आहे. तर मी ओकेवर क्लिक करतो. बॅक येतो. इथे मोबाईल नंबर टाकतो. किंवा आता मी विसरलेलो असले तर इथे फॉरगेट बटनावर क्लिक करून तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर पण टाकू शकता. आणि इथे कंटिन्यू कन्फर्म यावर क्लिक करायचे आहे. कन्फर्म क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP टाकायचा आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. 54 OTP टाकायचा. तुमचे ते पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर डनवर क्लिक करायचं आहे. डनवर केल्यानंतर तुमचा सक्सेसफुली पासवर्ड हा क्रिएट झालेला आहे. तर ओके बटनावर क्लिक करा. आता तुमचा युजर नेम काय असणार आहे का आपला मोबाईल नंबर टाकू. आपला युजर नेम हा आपला मोबाईल नंबर असणार आहे. आणि तुम्ही जो पण पासवर्ड टाकला आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. तर इथे पाहू शकता नमस्ते आलेलं आहे आपल्याला. तर इथे समजले यावर क्लिक करायचं आहे. परत समजले यावर क्लिक करायचं आहे. परत समजले क्लिकवर क्लिक करायचं आहे. इथे व्यवहार इतिहास परत समजले यावर क्लिक करायचं आहे. परत पदाधिकारी यावर समजले यावर क्लिक करायचं आहे. आपली सरकार सुविधा समजले यावर क्लिक करायचं आहे.
इथे सूचना पेटी पण आहे, समजले यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता. लॉग आउट करायचं असेल तर इथे लॉग आउट पण करू शकता. इथे फिनिश. तर तुम्हाला इथे असं दाखवले आहे. तर इथे तुमची प्रोफाईल पाहू शकता, पासवर्ड चेंज करू शकता, लॉग आउट करू शकता आणि इथे तुमचे दाखले व प्रमाणपत्र यावर क्लिक करायचं आहे. तर इथे नमस्ते परत आलेलं आहे आणि इथे समजले यावर क्लिक करायचं आहे. इथे परत जन्म नोंदणी दाखला तर समजले यावर क्लिक करायचं आहे. मृत्यू नोंदणी दाखला समजले यावर क्लिक करायचं आहे. परत विवाह नोंदणी दाखला समजले यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील दाखला तर समजले यावर क्लिक करायचं आहे. परत इथे पाहू शकता असे सिमेंट उतारा तर इथे समजले यावर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला दाखले यादी पहा तर इथे फिनिशवर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथे त्याची यादी पण पाहू शकता. दाखला मागील ही यादीमध्ये उपलब्ध नाही तर ओकेवर क्लिक करायचं आहे. अजून कोणतीही यादी उपलब्ध नाही आहे तर जन्म नोंदणी दाखला यावर क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता महाईग्राम नागरिक ॲपमध्ये जन्म नोंदणी दाखला 31/12/2015 पर्यंतचा उपलब्ध आहे. तर इथे फक्त 31/12/2015 पर्यंतचा जन्म दाखला इथे तुम्हाला नोंदणी दाखला इथे पाहायला मिळेल. पण तुमचं ही नोंदणी फक्त 31/12/2015 पर्यंत असणे गरजेचे आहे. त्यानंतरची करलं असेल तर ती यावर दिसणार नाही. तर इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथे जन्मतारीख टाकायची आहे तुमची. परत एकदा इथे परत वर्षावर क्लिक करायचं आहे. तर तुमचं जन्मवर्ष सिलेक्ट करा. जन्मवर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. तुम्हाला इथे परत तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे बाळाचे नाव शोधा तर इथे बाळाच्या नावावर सर्च करायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता जन्मनोंद उपलब्ध नाही. आपणास जन्मनोंदणी संगणकीकृत्या करायची आहे का काय होय करायचं आहे. इथे होय केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. तुम्हाला ते सर्व फॉर्म ओपन होऊन जाईल. तर हा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा जन्मदाखला हा तुम्ही नोंदणी दाखला हा इथून काढू शकता. तरी तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. चिल्ड्रन नेम म्हणजे बाळाचे नाव टाकायचे आहे. परत फादरचे नाव टाकायचे आहे. मदरचे नाव टाकायचे आहे. बाळाचे जन्माचे वेळेचे आईचे नाव व पत्ता टाकायचा आहे. वडिलाचे व आईचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आई वडिलाचा कायमचा पत्ता टाकायचा आहे. जन्म ठिकाण टाकायचा आहे व पत्ता टाकायचा आहे. व साठवले या बटनावर क्लिक करून तुमचा हा जन्मदाखल्याची नोंदणी करू शकता. आणि तुम्ही त्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमचा दाखला हा तुम्हाला इथे दिसायला सुरुवात होईल. इथे मृत्यू दाखला पण आहे. विवाह नोंदणी दाखला यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. इथे तुमच्या विवाहाची तारीख टाकून पतीचे नाव टाकायचे आहे आणि शोधा बटनावर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला इथे परत ते कधी दाखवलं तर आपण इथे टाकून पाहू. आपण सर्च करायचे पाहू शकता विवाह नोंद माहिती उपलब्ध नाही तर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही ते अशा प्रकारे पाहू शकता. इथे तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्या नोंदणी दाखला आहे ते तुमचे जे पण आहे ते इथून डाउनलोड करू शकता. तर इथे दारिद्र्य रेषेचा दाखला पण आहे. यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. दारिद्र्य रेषेखालील नाव शोधा. इथे तुमचं नाव टाकायचं आहे. जे पण दारिद्र्य रेषेखाली आहे त्याचं नाव टाका. सर्चवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता उपलब्ध नाही म्हणत आहे ते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दारिद्र्य रेषेखालील दाखला पण इथून डाउनलोड करू शकता. तर तुम्ही ते पाहू शकता असेसमेंट उतारा. तर यावर क्लिक करून तुमची मिळकत धारक क्रमांक मिळकत धारक नाव सर्च करून तुम्ही इथे त्यांचं पण असेसमेंट उतारा काढू शकता. तर इथे खूप सारे ऑप्शन दिलेले आहे. कर भरणा तर कर बिल भरू शकता. पाणीपट्टी आणि घरपट्टी भरण्यासाठी बटन क्लिक करून आपली मिळकत नंबर ॲड करावा. तरी तुम्हाला इथे ॲडवर क्लिक करायचं. समजली यावर क्लिक करायचं. इथं प्लसच्या चॅनलवर क्लिक करून तुमचं इथे मिळकत क्रमांक टाकायचा आहे. तुमच्या इथे जो पण तालुका आहे जिल्हा आहे तो जिल्हा टाका. जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला तालुका विचारलेला आहे तालुका टाका. तुमची इथे ग्रामपंचायत विचारलेली आहे ग्रामपंचायत टाका. ग्रामपंचायत टाकल्यानंतर तुमचा मिळकत क्रमांक जो पण असेल तो मिळकत क्रमांक टाका. तर मिळकत क्रमांक आपल्याकडे नसल्यामुळे आपण हे चेक करू शकणार नाही आहे. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे मिळकत क्रमांक टाकून माहिती मिळवा या बटनावर क्लिक करून तुमची माहिती मिळवू शकता. तर तुम्ही ते पाहू शकता. तुम्हाला इथे परत एकदा व्यवहार इतिहास तर यावर क्लिक करून तुम्ही
तुम्ही अद्याप व्यवहार केला नाही, कृपया व्यवहार करा. तर तुम्ही यावर जे पण व्यवहार केलेला असेल तर तुम्हाला इथे ते व्यवहार दिसेल. तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता ग्रामपंचायत पदाधिकारी. तर यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचे सगळी माहिती घेऊ शकता. तुमच्या गाव आहे त्या गावामधील सरपंच, उपसरपंच, सदस्य जे पण सदस्य आहे किंवा सरपंच, उपसरपंच आहे त्यांचे मोबाईल नंबर दिसेल आणि तुम्ही त्यावर कॉल करून तुम्ही त्यांना तुम्हाला जी पण माहिती हवी ती विचारू शकता. तर तुम्ही ते पाहू शकता. परत एकदा इथे दाखवले आपले सरकार सुविधा. यावर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता. PMFBY, PMSYMY, PMKMY, बर्थ डेट सर्टिफिकेट, आयुष्यमान भारत, डिजिलॉकर, ई श्रम कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट. तर तुम्ही ते पाहू शकता. इथे खूप सारे ऑप्शन दिलेले आहे. तर इथे सर्व ही सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधांची यादी आहे. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जे पण फॉर्म भरला जातात त्याची यादी आहे ही सर्व. तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन हे सर्व दाखल्यांची यादी भरू शकता आणि तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर तुम्ही ते पाहू शकता. सूचना पेटी. तर इथे तुमची सूचना लिहायची आहे. तुम्हाला जी पण सूचना द्यायची आहे ग्रामपंचायतला, तर तुम्ही इथून तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला जी पण सूचना द्यायची आहे ती सूचना देऊ शकता. तर तुम्ही ते पाहू शकता. विवाह नोंदणी अर्ज. तर इथे विवाह नोंदणी अर्ज पण इथून करू शकता तुम्ही. तर इथे पाहू शकता तुमचं जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, ग्रामपंचायत निवडायची आहे, विवाहाची दिनांक टाकायची आहे, विवाहाचं ठिकाण टाकायचं आहे, वयाची माहिती, हजबंड नेम टाकायचा आहे, वराचे नाव, आधार कार्ड क्रमांक, फादर नेम, वराच्या पालकाचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, धर्म, ॲड्रेस, विवाहित तुम्ही ते पाहू शकता, अविवाहित की विधुर व घटस्फोटी. तर विवाह वेळेची स्थिती. तर इथे विवाह वेळेची स्थिती पण टाकायची आहे तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या. तर तुम्हाला इथे कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहे, वराची आधार कार्ड प्रत, तर तुम्ही ते पाहू शकता, वराचे रेशन कार्ड प्रत व वराचा जन्म तारखेचा पुरावा व लग्नपत्रिका. तर इथे वधूचं माहिती टाकायची आहे. परत तर इथे वधूचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे व वधूच्या पालकाचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर पत्ता टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा जन्मदिनांक टाकायचा आहे, त्यानंतर वय टाकायचं आहे, त्यानंतर धर्म टाकायचा आहे, त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे व विवाह वेळेची स्थिती टाकायची आहे तुम्हाला इथे. आणि तुम्ही इथे कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे आहे तुम्हाला. तर वधूची आधार कार्डची प्रत पाहिजे, वधूची रेशन कार्डची प्रत पाहिजे व वधूची जन्मतारखेचा पुरावा पाहिजे व लग्नपत्रिका पत्र पाहिजे इथे. तर तुम्ही ते पाहू शकता. पुरोहितची माहिती टाकायची आहे तुम्हाला. तर जो पण तुमच्या लग्नामध्ये पंडित होता त्याची माहिती टाकायची आहे. पंडितचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड, पत्ता, धर्म, वय व साक्षीदाराची माहिती टाकायची आहे. पहिल्या साक्षीदाराचे नाव टाकायचे आहे व पहिल्या साक्षीदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. पहिल्या साक्षीदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे. पहिल्या साक्षीदाराचे पत्ता टाकायचा आहे व दुसऱ्या साक्षीदाराचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड, पत्ता, नाव, तिसरं म्हणजे 3 साक्षीदार द्यायचे आहे तुम्हाला इथे. व वधूवाराचे आणि साक्षीदाराचे छायाचित्र इथे टाकायचे आहे. वाराचा फोटो, वधूचा फोटो, पहिल्या साक्षीदाराचा फोटो, दुसऱ्या साक्षीदाराचा फोटो, तिसऱ्या साक्षीदाराचा फोटो. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 5 फोटो टाकायचे आहे. व त्यानंतर साक्षीदाराची आधार कार्डची प्रत. तर पहिल्या साक्षीदाराच्या आधार कार्डचा फोटो टाकायचा आहे व नंतर दुसऱ्या साक्षीदाराचा फोटो टाकायचा आहे व तिसऱ्या साक्षीदाराचा फोटो टाकायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या विवाह नोंदणी घरबसल्या करू शकता आणि तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये हा अर्ज तुमच्या घरबसल्या तुम्ही करू शकता आणि तुम्ही त्या विवाह नोंदणीचा अर्ज करू शकता आणि तुम्ही इथूनच तुम्ही तो तुमचा डाउनलोड करू शकता आणि तुम्ही तो वापरू शकता आणि तुम्ही तिथे जाऊन पण हे करू शकता. तर तुम्ही ते पाहू शकता. ऑनलाईन दाखले व प्रमाणपत्रे इथे सर्व निघतात आणि तुम्हाला इथे दाखवले आहे. जन्म नोंदणी दाखला, मृत्यू नोंदणी दाखला, विवाह नोंदणी दाखला, ऑनलाईन पेमेंट म्हणजे वेळेचे बचत, तुमची घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन भरणे. तरी अशा प्रकारे हे ॲपमध्ये जी सर्व सुविधा दिलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे या
सर्व योजनेचा लाभ घरबसल्या घेऊ शकता व तुमचे दाखले व तुमचा कर भरणा किंवा तुमच्या विवाह नोंदणी ही तुमच्या घरबसल्या तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा, म्हणजे त्यांना पण घरबसल्या सर्व सुविधांचा उपयोग घेता येईल.